नमस्कार. शासनच्या YouTube चॅनल आप सर्वांचं अगदी मनपूर्वक आहे. तर आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे राज्य सरकारी कर्मचारी 8 वेतन लाभ करण्याबाबत आताची घडीची मोठी बातमी. त्या संदर्भात एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट आता पण आहोत. तत्पूर्वी मी आपलं सांगू इच्छितो, आपण चॅनल असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला चला आजचे नवीन अपडेट सविस्तर चला सुरू करूया. सरकारी कर्मचारी नवीन वेतन आयोग लागू करण्याबाबत आताची मोठी अपडेट समोर येत आहे. ते म्हणजे नवीन वर्षामध्ये 8 वेतन आयोगाची स्थापना करून सुधारित वेतन श्रेणी लागू करण्यात येणार आहे. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या लिव्हिंग वेज सिस्टीमनुसार देशामध्ये किमान वेतनाचा नियम लागू करण्यात येणार आहे. यामुळे देशामध्ये सरकारी कर्मचारी किमान वेतन वाढीबरोबरच खासगी क्षेत्रातील कर्मचारी किमान वेतन वाढ देखील होणार आहे. भारतीय जनता पार्टीने जाहीर केलेल्या जाहीरनाम्यानुसार देशातील सरकारी कर्मचाऱ्यांना नवीन वर्षामध्ये सुधारित वेतनश्रेणीचा लाभ अनुदान करण्यात येईल. सुधारित वेतनश्रेणी सरकारी कर्मचारी डी हा जुलै 2024 नंतर 50% पेक्षा अधिक होईल. यामुळे सरकारी कर्मचारी इतर देयक वेतन आणि भत्त्यामध्ये मोठी वाढ होईल. यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनामध्ये वाढ होणे अपेक्षित आहे. तसेच सन 2026 मध्ये नवीन वेतन आयोग होणे अपेक्षित असल्याने नवीन वेतन आयोगाची स्थापना पुढील वर्षात करण्यात येणार असल्याची मोठी बातमी समोर येत आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना 7व्या वेतन आयोगानुसार 2.57 पट फीडबॅक फॅक्टर प्रमाणे मूळ वेतनातील वाढ लागू करण्यात आलेली आहे. 8व्या वेतन आयोगामध्ये 3.68 पट फीडबॅक फॅक्टर प्रमाणे मूळ वेतन वाढ करण्याची मागणी कामगार युनियनची आहे. 3.68 पट फीडबॅक फॅक्टरनुसार मूळ वेतनातील वाढ पाहिली असता केंद्र सरकारी कर्मचारी किमान मूळ वेतनामध्ये 18,000 रुपयावरून 26,000 रुपये इतके होईल. तर राज्य सरकारी कर्मचारी मूळ वेतन हे 15,000 पण 21,000 रुपये इतका होईल. किमान मूळ वेतनातील वाढीनंतर इतर वेतन देयक आणि भत्तेमध्ये वाढ होईल. परंतु सदर देयक आणि वेतन भत्त्याचे प्रमाण बदलले म्हणजे महागाई भत्त्याचे दर परत 0% पासून सुरुवात होईल. सरकारी कर्मचारी नवीन वेतन आयोग लागू झाल्यानंतर संयुक्त कर्मचाऱ्यांना देखील सुधारित पेन्शन प्रणाली म्हणजे 8 वेतन आयोग लागू करण्यात येईल. तर अशा प्रकारे सरकारी कर्मचारी 8 वेतन आयोग संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे. तर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि असेच नवनवीन अपडेट मिळण्यासाठी शासनच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.